महाराष्ट्र की राजनीति पर तीखा हमला बोलते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने मीडिया से रूबरू होते हुए दोनों राष्ट्रवादी दलों के एकजुट होने पर सवाल उठाते हुए कहा कि यह एकता कार्यकर्ताओं या विचारधारा के लिए नहीं, सिर्फ सत्ता के लिए है। रोहित पवार और सुप्रिया सुले को लेकर चल रही चर्चाओं पर भी निशाना साधा। वडेट्टीवार ने भाजपा पर तंज कसते हुए कहा कि अब पार्टी को अपने बागियों से बचाने के लिए पुलिस की जरूरत पड़ रही है। हमारे लिए सत्ता नहीं, संविधान और लोकतंत्र सबसे अहम है और इस लड़ाई में हम राहुल गांधी के साथ खड़े हैं। नाही, असं आहे की पुण्यातल्या दोनही नद्या वेगळ्या वाहताना आपल्याला पाहतात, पण त्यांचा संगम मात्र पुण्याच्या बाहेरच होतो ना। मिठा नदी आणि मुळा नदी दिसताना दोन दिसतात आणि वाहताना शहरातून स्वतंत्र वाहताना दिसलेत, पण त्यांचा संगम पुढे झालेला दिसला। तोच संगम आज मला वाटतं की या दोघांचा होताना दिसतोय। आज आनंद आहे आम्ही आनंद यासाठी व्यक्त करतो की हे सत्तेसाठी आहे, कार्यकर्त्यासाठी आहे किंवा वैचारिक एकमत झाला आहे म्हणून आहे। म्हणजे या दोघांचा जर जाहीरनामा एकत्र येत असेल तर दोघे एकत्र आले आहेत। उद्या रोहित पवारजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतील अशी चर्चा आहे। सुप्रियाताई दिल्लीच्या मंत्रिमंडळात अशी चर्चा आहे। या चर्चा आहेत, सत्य काय ते आता पुढे दिसेल। पण एक आहे की आमची भूमिका काँग्रेसची, कोण कुठेही जाओ, आतापर्यंत राष्ट्रवादीची भूमिका आम्ही अनेक वेळा पाहिली आहे, ती सातत्यानं बदलते आहे। जिथे सत्ता तिथे राष्ट्रवादी, सत्तेशिवाय राहू शकत नाही। बिन चल के मछली जिंदा नहीं रह सकती, वैसाच राष्ट्रवादी राहू शकत नाही। राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडली की राष्ट्रवादी संपून जाईल, हे त्यांनाही माहीत आहे। कारण ते त्यांची बांधणीच तशी आहे। त्यांचे सगळे संस्थानिक जे आहेत ते त्याच भरोशावर, सत्तेच्या भरोशावर उभे आहेत। मुळात मी संस्थानिक हा शब्द मुद्दाम वापरला, कारण वैचारिक व्यासपीठ किंवा वैचारिक प्लॅटफॉर्म धरून उभे राहणारी ही माणसं नाहीत। त्यामुळे त्यांना कुठं जायचं आहे ते कुठे जाऊ देत। आमचा पक्षाची भूमिका, पक्षाचा आयडिओलॉजी यावर आम्ही पुढे जात राहू। सत्ता महत्त्वाची नाही, आम्हाला देश महत्त्वाचा वाटतोय, आम्हाला संविधान महत्त्वाचं वाटतोय, आम्हाला लोकशाही महत्त्वाची वाटते। त्यासाठी राहुलजी लढतायत आणि आम्ही लढू।